पोहोचलो. तर फायनली वी हॅव रीच टू अवर डेस्टिनेशन. नॉट रीच, 31 किलोमीटर्स आहे इथनं अजून, पण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. मला 16 तास लागले तिथे पोहोचायला. जर्नी खरंच खूप सुंदर होती आणि प्रॉपर झाली. तर जियानासाठी होममेड केक घेतला होता आम्ही सोबत, रव्याचा, डेट्सचा. जियाना तो खाते आणि आम्ही दोघे जण इतकं झोपलोय मला तर वाटतंय 3-4 आवर्सच मी जागी होती, बाकी मी पूर्ण झोपलेली. आणि जियाना सुद्धा झोपली आहे माझ्यासोबत, है ना जियाना? हां, पण आता बरं वाटत आहे, सकाळपेक्षा थोडं बरं वाटत आहे. आवाज सुद्धा मी तुला आराम करून दिला. टोटल आमची जर्नी हे 950 to 1000 किलोमीटरची होती फ्रॉम नागपूर. तर चालवली पूर्ण गाडी. दीपालीने अराउंड 150 किलोमीटर चालवली. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. याचं तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल की आम्ही कुठे आलो. तर येस, आम्ही आलोय राजस्थान, जयपूरला. ते पण कारनी. अराउंड 950 किलोमीटर रोड ट्रिप. आम्हाला रोड ट्रिप भरपूर आवडतात आणि हे थोडं ॲडव्हेंचरस केलं आम्ही की आम्ही कारने आलो. ऑप्शन्स भरपूर बघितले होते, बट हे मला खूप जास्त सुटेबल वाटलं. तर येस, फायनली आम्ही पोहोचलो. आणि आमची कार एवढी जास्त कम्फर्टेबल आहे ना की असं म्हणजे आता सकाळपासून आम्ही कारमध्ये आहोत, पण बिलकुल असं काही जाणवत नाही आहे. कुठल्याच प्रकारचा थकवा नाही, बॉडी पेन नाही, काहीच नाही. जियाना पण कम्फर्टेबल होती, मी पण, आणि प्रणव तर ड्राईव्हच करत होता. तर येस, इथून पुढचे ब्लॉग्स हे सगळे राजस्थानचे असतील. जयपूर आणि बऱ्याच काही प्लेसेस आहे, बरेच वेगळ्या ठिकाणी आम्ही एक्सप्लोर करणार आहे. तर ब्लॉग थ्रू तर आम्ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी घेऊन जाऊच. आणि त्यासोबतच जी काही हिस्ट्री राहील त्या प्लेस मधली ती सुद्धा आम्ही जितकं आमच्याकडनं प्रयत्न होईल आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि त्यासोबतच दीपालीचा आहे बर्थडे. तर दीपालीचा हा 30th बर्थडे स्पेशल राहील आणि तो सुद्धा राजस्थानला, जयपूरला सेलिब्रेट होईल. तो कुठे होईल हे अजूनपर्यंत डिसाइडेड नाही आहे. प्लेस डिसाइड नाही झालेली आहे. जयपूर त्या दिवसाचा आमचा हॉल जयपूरचाच आहे, पण एक्झॅक्ट प्लेस आम्ही, व्हेन्यू आम्ही डिसाइड नाही केलंय. बघू, लेट्स सी, तिथे जाऊ आणि एक्सप्लोर करू सगळ्या गोष्टी. ते मी करेल ना, माझं काम आहे. तू का बरं करशील? तुझा बर्थडे ना, तुला फक्त येऊन केक कट करायचा आहे. बरोबर, राईट. आणि केक आणेल नाही आणेल ते पुढचा प्रश्न आहे, करायचा आहे नाही करायचा आहे, बट हे सगळं आता तू एवढ्या लांब घेऊन आला तर बर्थडे करणारच आहे, मला माहितीच आहे. तर चला मग, इथून पुढे काय होईल हे सगळं तुमच्या बरोबर मी शेअर करू. तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. आणि जर तुम्ही कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. हा 3रा रिटेक आहे. त्या त्यांचा गोंधळ. बाय करून द्या तिला. बाय. आता आम्ही बोलायचं. झोपून जा बेटा. डोळेला बघ, डोळे लावले बघ बघ बघ, डोळेला. तर चला, इथून आता परत 1 hour 3 minutes दाखवते. 31 किलोमीटरचा अजून आहे. खूप ट्रॅफिक जाम आहे. जयपूरच्या आधीच टोल पासूनच ट्रॅफिक आहे. बघू अजून किती वेळ लागेल आणि काय कसं होईल. प्रोबेबली हे जे ट्रॅफिक आहे हे यामुळे आहे की आता फेस्टिवल्स पण आहे आणि त्यासोबतच जेवढे टुरिस्ट आहे जे येत आहे राजस्थानला ते सगळे या रूटने येत आहे. तर त्यामुळे ते टोल नाक्यावर कम्प्लिटली जाम लागलेला आहे. फक्त 31 किलोमीटरला 1 तास म्हणजे खूप वेळ झाला ना तो, म्हणजे भयानक ट्रॅफिक जाम. आणि आम्हाला यायच्याच फक्त आणि फक्त विदर्भच्या आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या दिसल्या. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, सगळे आमच्या पाठीमागे अशा गाड्या होत्या. म्हणजे पुढे मागे सोबत गाड्या होत्या सगळ्या. आणि मी दीपालीला तेव्हा हेच म्हटलं, अरे कारने पण येतात लोक, असं नाहीये की रेल्वे किंवा फ्लाईटने येतात. कार सुद्धा लोक, म्हणजे ज्यांना आवडते रोड ट्रिप, असं नाहीये की प्रत्येकालाच कारने यायला आवडेल इथे. बट आम्ही खूप कम्फर्टेबल होतो. आणि मला वाटतं हा प्लॅन यांनी खूप लवकर, म्हणजे तू म्हणजे प्री प्लॅन नव्हता ना तुझा? नाही, मला तर 10 दिवसाआधी माहिती झालं. हे माझं प्लॅनिंग मध्ये होतं हे सगळं. हो, म्हणजे तू फ्लाईटची तिकीट चेक म्हणून म्हणते, विचारते मी. तर इथले स्टे वगैरे सगळे मी बघितले. मी प्रणवच्या मोबाईलमध्ये जाऊन सगळ्यात शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा सगळी आयटिनरी आणि सगळे हॉटेल जिथे कुठे आम्ही राहत आहे ह्या सगळ्या गोष्टी, कोणते मस्ट विजिट प्लेसेस आहे आणि कुठले रेस्टॉरंट मध्ये जाऊन तुम्ही छान जेवण करू शकता आणि जे क्युझिन आहे ते तुम्ही एन्जॉय करू शकता.
येस, तर आम्ही सगळं काही शेअर करू. इव्हन तुम्हाला जर कुठल्या लिंक्स हवे असेल ते सुद्धा सांगाल तर त्या पण आम्ही देऊ. पण हे सगळं शेवटी म्हणजे राजस्थान टूर संपल्यानंतर आवडलं तुला? काय आहे बघ ना तू काय आहे. फायनली आम्ही जयपूरला पोहोचलेलो आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ही आम्ही 3 दिवसांकरता बुक केलेली आहे. सगळ्यात शेवटच्या ब्लॉग मध्ये मी सांगेल की ही प्रॉपर्टी कुठली आहे आणि आम्हाला किती प्राइसिंग मध्ये ती पडली आणि आम्हाला काय डिस्काउंट्स भेटले. सोफा आहे, त्याच्यानंतर इथे बेड आहे, तिकडे किचन येण्यासाठी स्पेशल सेक्शन, नेटफ्लिक्स, कारण एक दिवस जो आहे दीपालीच्या बर्थडेचा आम्ही थोडा रिलॅक्सिंग डे ठेवलेला आहे. सोबत इथे एक सुंदर अशी काचेची वॉर्डरोब सुद्धा त्यांनी दिलेली आहे आणि इथे आहे सुंदर बाल्कनी. आणि बसण्यासाठी छोटा काउच. आणि ही जी प्रॉपर्टी आहे एकदम सिटी सेंटर मॉलच्या अगदी बाजूला आहे. येस, राईट. तर मेन हार्ट ऑफ द सिटी मध्ये वॉकिंग डिस्टन्सवर आहे इथनं. आणि इव्हन जे मार्केट्स आहे शॉपिंग साठी वगैरे ते अगदी 3 to 4 किलोमीटर्सच्या रेंज मध्ये ते आहेत. तर जाऊ शकतो आम्ही वॉक करून जर जमलं तर. चला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर पहिला डे आजचा जयपूरमध्ये आणि मॉर्निंग झालेली आहे आणि त्यासोबतच आता वाजलेले आहे सकाळचे 7. तर आम्ही तर जरा लवकर उठलो कारण जे फोर्ट वगैरे आहे थोडं 12 वाजताच्या अगोदर जर आम्ही तिथे व्हिजिट केली तर जास्त बेटर राहते. तर आम्ही आज जाणार आहे सगळ्यात अगोदर आमेर फोर्टला. तर तिथल्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करूच. पण दीपालीचं चालू झालेलं आहे, जसं घरी ती रुटीनला लागते तसं सेम आता सुद्धा रुटीनला लागलेली आहे. तर ती बनवत आहे साबुदाण्याची उसळ. चला तर मग आम्ही आज दिवसभरात काय करू नक्की आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. तर आता येण्याची तयारी, आमची दोघांची तयारी, त्याच्यानंतर आम्हाला इथनं निघायचं. चला, लागली कामाला तू परत? स्पून नाही आहे. आणि ही बघा माझी बायको. वन्स अगेन यू आर लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू. आणि डे बाय डे तू ब्युटिफुल होत आहे. अरे बाबा, जियानाची मम्मा आहे म्हणून का? नाही, माझी बायको आहे. अरे पण जियानाला सगळं पाहिजे मम्मा. टिकली दे, कानातलं दे, लिपस्टिक दे. तुला जेव्हा असं ड्रेस घालून देईल ना तेव्हा सगळं छान रेडी करून देईल. ओके? तिघही रेडी झालेलं. आता आम्ही थोड्याच वेळात निघू आणि सगळ्यात अगोदर जाऊ आम्ही आमेर फोर्ट. चला, तर आता वाजले 12 आणि आम्ही 9:30 वाजतापासून चाबी शोधतोय. जियानाने चाबी कुठे ठेवली माहीत नाही. का नशीब कारची चाबी आहे, पण जी रूमची मेन लॉकची चाबी होती तीच दिसत नाही. अख्खे बॅग शोधून काढलं, पूर्ण रूम, इव्हन डस्टबिन, सगळं अशी कुठली जागा नाही जी सोडली नाही. आम्ही सगळं चेक केलं पण ती चाबी नाही मिळाली आम्हाला. तर जे इथले ओनर आहे त्यांना सांगितलं आहे, त्यांनी पोर्टरने चाबी पाठवलेली आहे. बिकॉज ते पण आउट ऑफ स्टेशन आहे, ते पण इथे अवेलेबल नाही आहे जयपूरमध्ये. तर ती चाबी यायला खूप वेळ लागला. आता ती फायनली चाबी आलेली आहे. प्रणव घ्यायला गेले लॉक करून. आता आम्ही निघू इथनं. तर असं काहीतरी होत असतं लहान लेकरं राहिले की. तर म्हणून लहान लेकरं राहिलं ना तर खरंच इतकी काळजी घ्यावी लागते सगळ्या गोष्टींची. कुठलीच वस्तू अशी ठेवता नाही येत. आणि ती प्रणवने चुकून स्वतःच्या घरची चाबी बरोबर टेबलवर उचलून ठेवली आणि त्या रूमची चाबी त्यांनी अशीच टीपॉटवर ठेवून दिली. तर ती बरोबर जियानाने केली. आणि सगळ्यात आधी निघायच्या आधी जियाना आम्हाला म्हणते, मम्मा चावी घेतली का? तर लेकरं म्हटलं ना, आणि लेकरांसोबत ट्रॅव्हल करणं म्हणजे बापरे एक मोठा टास्क होऊन जातो हा. पण ठीक आहे, लर्निंग्स आहे आपल्यासाठी पण ह्या सगळ्या गोष्टींच्या.
तर चला. आणि बाहेर ऊन खूप छान आहे, छान आहे, मस्त आहे. जियाना खूप घाबरलेली आहे ती ऊन बघून. आणि मी तुम्हाला पिजन दाखवते की नाही माझ्या. सकाळपासून खूप सारे आहेत, खूप आहे असा. आज प्रणव आणि मी ट्विनिंग आहे आणि जियानाला थोडं वेगळं घालून दिलंय बिकॉज बाहेर ऊन खूप आहे, त्याच्यामुळे तिला फुल स्लीव्स मध्ये घालून दिलं. कसा होता एक्सपिरियन्स? सांगितलं मी. चला. हो आलोय आमेर फोर्ट मध्ये. आणि जेव्हा तुम्ही आमेर फोर्ट साठी याल ना तर स्टार्टिंगलाच ते लोक म्हणजे इथून ते 2 किलोमीटर आहे तिथेच त्या गाड्या थांबवतात, पण तिथे गाडी थांबवायला नको जर तुम्ही इथे कधी आले तर. टुरिस्टवाल्यांच्या ज्या गाड्या असतात ना सिटीमधनं म्हणजे जे इथे जे गाव आहे ना त्या गावामध्ये एक रस्ता जातो आणि तो डायरेक्ट आमेर फोर्टला वर ड्रॉप करेल. वर आमेर फोर्टवर पार्किंग आहे आणि इथून वन वे आहे. सध्या ज्या रोडने आम्ही चालवतो वन वे आहे आणि मग यायचा खाली यायचा रूट हा वेगळा आहे. तर त्या टुरिझमवाल्यांकडे गाडी थांबवायला नको बिकॉज आम्ही तिथे थांबवली असती ना आता तर माहिती नाही त्यांची गाडी करायला असते आणि त्यांच्या गाडीची चार्जेस आहे 650 रुपीज. तर ते महाग पडतं. आणि त्यासोबतच आपण डायरेक्ट फोर्टवर वर पोहोचून जाऊ. आपल्याला तेवढे स्टेअर्स पण चढण्याची गरज नाही पडणार. आणि त्या गाईड त्या 650च्या गाडीसोबत ते लोक गाईड पण कंपल्सरी करतात तरच ते अलाउ करतात. आणि जर तुम्ही त्या वेळेवर नाही घेतलं तर मग तुम्हाला ते 2 किलोमीटर तिथनं पायी यावं लागेल आणि आमेर फोर्ट वेगळा चढावा लागतो वर. म्हणून डिरेक्टली गाडी टाका तर हे सोपं पडेल. आम्ही पण अशीच कॉन्फिडेंटली गाडी टाकली. बिलकुल टुरिझमवाल्यांच्या गाड्या होत्या त्यांच्या गाड्यांच्या मागे कॉन्फिडेंटली गाडी टाकली आणि आम्ही मात्र पोहोचलो बरोबर. बढ़िया घुमा देगा, बढ़िया फोटोग्राफी हो जाएगा, बाइक से आ जाएगा। नहीं थैंक यू। गाड़ी के राउंड ओवर 1 किलोमीटर पहले। थैंक यू भैया, थैंक यू सो मच। भैया पर्ची ले जाना, पर्ची। येस सर, इथे 50 रुपीजची पार्किंग होती आणि तिकडे बघा 650 रुपीज घेतात पार्किंगचे. आणि ती पार्किंग स्लिप आहे जी ये ना हरवायची नाही पडत, ते मागे लागतं. चला वी हॅव अराइव्ड. थोडा वेळ लागला, थोडीशी डेअरिंग केली तर कुठे पोहोचलो म्हणा. आणि ह्या रूट बद्दल कोणीच सांगत नाही हा. सगळे बोलतात की नाही वर काही आहे नाही, 3 तास लागेल 2 तास लागेल असे बोलतात, पण असं काही नाहीये.
बघा डिरेक्टली पॅलेसच्या वर गाडी चाललेली आहे फोर्टला. आणि मग इथे मे बी पार्क करू शकतो. बघू आपण अजून जाऊ पुढे. आणि जीप पण ह्याच रूटनी आणते. प्रणव चला आता नंबर फोर्ट पोहोचलेला आहे आणि ही वर आहे, ही यांची पार्किंग आहे. त्याला अमेर फोर्ट आणि एम्बर फोर्ट सुद्धा म्हणतात. तरी पार्किंग आहे आणि पार्किंग पूर्ण फुल आहे. तर मी खाली जाऊन गाडी लावलेली आहे रोडवर, म्हणजे जो एक्झिट पॉईंट आहे तिकडनंच मग गाडी घेऊन खाली जावं लागेल. एंट्री वेगळं आहे आणि एक्झिट वेगळं आहे. दीपालीच याला घेऊन स्ट्रोलरने जाते, तुम्ही ते स्ट्रोलर सुद्धा कॅरी करू शकता जर तुमचं बाळ मोठं असेल तर, किंवा छोटं असेल तरी सुद्धा. की आहे त्यामुळे मी घेतली अम्ब्रेला आणि दीपाली आहे पूर्ण आमच्या नागपूर स्टाईल स्कार्फ घेऊन. थकली? चला सावलीमध्ये चाललो जाऊ अगोदर आणि मग अमेर फोर्ट एक्सप्लोअर करू. तिकीट आहे 102 पर पर्सन. तर 2 तिकीट्स मी घेतलेले आहे आणि अप टू 7 इयर्स ऑफ एज बाळांना फ्री. तर 2 टाईपचे तिकीट्स येतात. एक असते नॉर्मल तिकीट आणि एक येते कम्प्लीट तिकीट. तर कम्प्लीट तिकीटमध्ये रात्री साऊंड शो, लाईट शो वगैरे ते पण आहे, ते पण इन्क्लुडेड आहे. बट आम्ही एवढा वेळ काही ते थांबणार नाही आहे, तर त्यामुळे नॉर्मल तिकीट घेतली आणि त्यामध्ये काय काय कवर होते मी तुम्हाला पुढे सांगतो. चला आता मी व्लॉगला असंच कंटिन्यू. आणि ड्यू टू दिवाळी जयपूरला प्रत्येक स्पॉट्सवर इतकीच गर्दी आहे. आम्ही अमेर फोर्टला आहे आणि आम्हाला दिसली हिच्या पॅन्टमध्ये चाबी. कुठे आहे का ती? ना चाबी दाखव. चाबी कुठे लपवली होती तू? कुठे लपवली चाबी? हा पॅन्ट बघ तिचा. चाबी पा कुठे लपवली आहे तू? आपण शोधत होतो ना चाबी. उभी हो चाबी. ही कुणी लपवली चाबी इथे? हा आम्ही घरी शोधत होतो. फायनली चाबी मिळालेली आहे, ज्यामुळे आमचा मॉर्निंगला 1 तास वेस्ट झाला. त्यामुळे आम्ही इकडे इतक्या लेट पोहोचलो. बट स्टील मी जेव्हा पॅन्ट घातला ना दीपाली, ओके सॉक्स मध्ये हे बघ, ही शोधत होतो आपण. अरे पण चालली फिरली प्रणव, पडली नाही कुठे. चला देवाचे दरवाजे मजबूत.
खूप मोठा होता पण आम्हाला एवढं काही एक्सप्लोर करता आलं नाही बिकॉज यांना खूप क्रँकी झालेली आहे आणि ऊन पण इतकी जास्त आहे ना त्याच्यामुळे खूप क्रँकी झाली आहे ती. मे बी तिला भूक सुद्धा लागलेली आहे. तर आता इथून आम्ही निघतोय आमेर फोर्टवरून आणि आम्ही सगळ्यात आधी जेवण करायला जाऊ आणि तिची झोप वगैरे तर झालेली आहे आणि मग बघू पुढे कुठे जायचं. मी आलेलो आहे नारळ पाणी प्यायला आणि जियाना पिणार. लिंबू पाणी पिते नाही गरम म्हणजे ऊन आहे, ऊन लागतही नाही आणि घाम नाही. अजून मध्ये तुला टॅनिंग पण नाही झालेली आहे काहीच. सोनारी धरती इथे सुंदर कबूतर सुद्धा आहे आणि हे जियाना खेळत आहे त्या कबुतरांसोबत. रंग रंगीला रस भरो मारो प्यारा राजस्थान. तर इथे आलेलो आहे आम्ही गोविंदम रिट्रीटमध्ये. हॉटेल असं फर्स्ट फ्लोअरला आहे आणि इथे महाराणी मार्केट सुद्धा आहे. फॅक्टरी आउटलेट स्वस्त रेटमध्ये ते देतात म्हणतात. तर लेट्स जेवण केल्यावर जाऊ. दीपाली थकली नाही रे, मला फक्त जियानाचं टेन्शन आहे. बिचारी सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि मागत सुद्धा नाही. असं वाटतं ना की तिला नको त्रास. प्युअर व्हेज रेस्टॉरंट केसरिया सोपा घेते का? चला तर आम्ही फिरतोय टुकटुक. राजस्थानची टुकटुक. इसी का एरिया आता है, इसी का एरिया जब जब ये आप इसको होने देना. तर दोहर बघितले आम्ही बट ते काही आम्हाला आवडले नाही कारण मिठात ते खूप वेगळे आहेत आणि यांचे एकदम असे पातळ होते म्हणजे ते गरम पण होईल की नाही असं. बरोबर. तर नाही घेते आम्ही ते. चला तर इथे खातो आम्ही पाणीपुरी आणि दीपाली. ते खूप सुंदर टेस्ट आहे. आणि इकडे आहे बापू बाजार आणि ह्या साईडला आहे पार्किंग. दूध का मग घडी घडी केसरिया बालम जाडीरा डोला केसरिया बालम ओ जाडीरा डोला आओ नी पधारो मारे देश आओ नी पधारो मारे देश. नारी धरती है जठ चांदीरा रंग रंगीला रस मारो प्यारा राजस्थान प्यारो राजस्थान केसरिया बालम जाडीरा डोला. चला तर बर्थडेचं प्रिपरेशन आमचं स्टार्ट झालेलं आहे आणि मागे बघा कोण घेऊन बसलेलं आहे. ये एक जियाना कडनं आणि एक डॅडी कडनं. येस 2 हार्ट्स. चला
आणि हॉटेल आपला जो स्टे आहे तो मेन एरिया मध्ये आहे, त्याचे फायदे जरा खूप आहे, जास्त आहे. आणि दीपालीला विचारा तिने किती शॉपिंग केली आहे. सरळ घेऊ. आता वाजलेले इव्हिनिंगचे सॉरी नाईटचे 11 आणि 1 तासानंतर जियानाचा बर्थडे आणि आम्ही सॉरी आणि आम्ही फिरत आहे मस्त 1 नंबर जयपूरच्या स्ट्रीट्सवर. वाटत नाही पण 11 वाजले म्हणून. हा खूप सुंदर सिटी आहे आणि एकदम सेफ आहे, खूप छान. लोक प्रेमळ आहेत, छान ट्रीट करतात, हेल्पफुल आहे. आणि जियाना सांगते की इथे चाबी आहे. चला तर आलेलो आहे दीपालीसाठी केक घ्यायला, बट बघू ती केक घेते की पेस्ट्री घेते. काय पेस्ट्रीज घ्यायचं आहे म्हणते. या खूप गोड खाणं झालेलं आहे काही एगलेस विथ चॉकलेट पेस्ट्री. चला तर असा होता आजचा व्लॉग. जर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.